तुम्ही घर खरेदी करताना कोणते कागद तपासता? जनरली आपण खरेदी खत, पोझेशन लेटर, ओसी मिळाली आहे की नाही हे तपासतो. हो ना? पण एक अत्यंत महत्वाचा कागद अनेक घर खरेदी करणाऱ्यांना माहीतच नसतो आणि तो म्हणजे रेरा सेक्शन 16 इन्शुरन्स पॉलिसी. भारतात रेरा ऍक्ट लागू होऊन 8 ते 9 वर्ष झाली. तरीही अनेक राज्यांमध्ये 80% जास्त घर खरेदी करणाऱ्यांना या पॉलिसीबद्दल माहीतच नाही. इनफॅक्ट अनेक प्रोजेक्ट्समध्ये बिल्डरने हा इन्शुरन्स घेतलेलाच नसतो. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की घराचा ताबा मिळाल्यानंतर जर बिल्डर गायब झाला तर तुमचं संरक्षण कोण करणार? म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रेरा सेक्शन 16 इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे नेमकं काय? बिल्डरसाठी हा इन्शुरन्स घेणं बंधनकारक आहे का? इन्शुरन्स नसेल तर घर खरेदी करणाऱ्यांना काय धोके आहेत? किंवा इन्शुरन्स असेल तर त्यांच्यासाठी आणि सोसायटीसाठी काय फायदे आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं, घर खरेदी करताना हा कागद मागणं का गरजेचं आहे? त्यामुळे आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सी प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. रेरा ऍक्ट मधला सेक्शन 16 काय सांगतो? तर बिल्डरने, ज्याला रेरामध्ये प्रमोटर म्हणतात, त्याने प्रत्येक प्रोजेक्टसाठी इन्शुरन्स हा घेतलाच पाहिजे. पण आता प्रश्न असा येतो की कशाचा इन्शुरन्स घ्यायचा? सो इथे इन्शुरन्स हा 3 मोठ्या गोष्टींसाठी असतो. पहिला आहे जमीन किंवा टायटल इन्शुरन्स. म्हणजे ज्या जमिनीवर तुमची इमारत उभी आहे त्या जमिनीचा जर वाद झाला तर त्याच्यासाठी इन्शुरन्स. उदाहरणार्थ, तुम्ही एका इमारतीत फ्लॅट घेतलाय आणि 2 ते 3 वर्षांनी कोणीतरी येऊन म्हणतंय की ही जमीन माझी आहे, बिल्डरकडे पूर्ण अधिकार नव्हते आणि आता बिल्डरही सापडत नाहीये. सो अशा वेळी जर तुमच्याकडे टायटल इन्शुरन्स असेल तर या सगळ्याचा लीगल खर्च आणि कॉम्पेन्सेशन तुम्हाला इन्शुरन्स मधून मिळू शकतो. दुसरा आहे स्ट्रक्चरल किंवा कन्स्ट्रक्शनचा इन्शुरन्स, जो इमारतीच्या मजबूतीसाठी असतो. उदाहरणार्थ, एक 4-5 वर्षांनी एखाद्या बीमला क्रॅक गेलाय किंवा लिकेजेस झालेत, स्लॅब गळतोय किंवा फाउंडेशन रिलेटेड काहीतरी इश्यूज आहेत आणि बिल्डरने हात वर केलेत. तो म्हणतो की माझी जबाबदारी नाहीये, सोसायटी फॉर्म झाली आहे, सोसायटीने हा खर्च करावा. सो जर अशा वेळेस तुमच्याकडे स्ट्रक्चरल इन्शुरन्स असेल तर हा जो काही स्ट्रक्चरल डिफेक्ट आहे किंवा रिपेअर्स आहे त्याचा खर्च त्या इन्शुरन्समधनं तुम्हाला मिळू शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या की बिल्डिंगच्या पेंटिंगचा, फिटिंग्सचा किंवा टाईल्सचा जो काही खर्च येतो तो सहसा यात कव्हर होत नाही. फक्त स्ट्रक्चरल डिफेक्ट्स या खर्चातून किंवा या इन्शुरन्समधनं तुम्हाला हा खर्च मिळू शकतो. तिसरा आहे लायबिलिटी किंवा कॉम्पेन्सेशन इन्शुरन्स. जर रेरा ऑर्डरनुसार बिल्डरने फ्लॅट धारकाला कॉम्पेन्सेशन द्यायचं आहे पण बिल्डरकडे पैसे नाहीये किंवा तो गायब झालाय, तर मग अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे इन्शुरन्स असेल तर फ्लॅट धारकांना नक्कीच आर्थिक संरक्षण मिळू शकतं. रेराचा सेक्शन 16 स्पष्ट सांगतो की प्रोजेक्टच्या कन्स्ट्रक्शनसाठी किंवा जमिनीच्या टायटलसाठी बिल्डरने इन्शुरन्स हा घेतलाच पाहिजे. त्यामुळे इन्शुरन्स न घेणं म्हणजे रेरा कायद्याचं उल्लंघन आणि इथे बिल्डर हा लीगली नॉन कंप्लायंट ठरतो. थोडक्यात काय, तर बिल्डरला रेरा रजिस्ट्रेशन मिळतानाच इन्शुरन्स घेण्याची अट असते. पण जर त्याने इन्शुरन्स घेतला नसेल तर फ्लॅट धारकांसाठी पुढे जाऊन ती एक रिस्क ठरते. कारण सोसायटी फॉर्म झाल्यानंतर जर एखादा स्ट्रक्चरल डिफेक्ट आला तर त्या सगळ्याचा आर्थिक भार हा फ्लॅट धारकांवर येतो. उदाहरणार्थ, की एखादा स्ट्रक्चरल रिपेअर झालाय आणि साधारण 1 कोटी रुपये खर्च आहे. आता इथे बिल्डरही नाही म्हणतोय कारण सोसायटी फॉर्म झाली आहे, इन्शुरन्सही नाही आहे. त्यामुळे प्रत्येक फ्लॅट धारकाला एक स्पेशल कॉन्ट्रीब्युशन काढून हा खर्च करावा लागतो. सो जर इथे इन्शुरन्स असता तर नक्कीच ह्या फ्लॅट धारकांना आर्थिक संरक्षण मिळालं असतं. बिल्डरने रेरा इन्शुरन्स घेतलाय म्हणजे घरासाठी वेगळा इन्शुरन्स घ्यायची गरज नाही, हा फार मोठा गैरसमज आहे. रेरा सेक्शन 16 अंतर्गत बिल्डर जो इन्शुरन्स घेतो त्यामध्ये तुमचं घर किंवा तुमच्या फ्लॅटचा इन्शुरन्स कव्हर होत नाही.
त्यामुळे तुमच्या घरातील जो काही टीव्ही आहे, फर्निचर आहे, अप्लायन्सेस आहे, ते ह्यात कव्हर होत नाही. आणि प्रत्येक फ्लॅट धारकाने त्याच्या घरासाठी इंडिपेंडंट इन्शुरन्स किंवा फायर इन्शुरन्स घ्यायचा असतो आणि सोसायटी हा बिल्डिंगचा स्ट्रक्चरल इन्शुरन्स हा वेगळा घेते. बिल्डरच्या रेरा इन्शुरन्समध्ये कुठल्या गोष्टी येतात, तर त्यामध्ये जमिनीचा टायटल इन्शुरन्स येतो, स्ट्रक्चरल इन्शुरन्स येतो आणि तिसरं आहे की लायबिलिटी किंवा कॉम्पेन्सेशन इन्शुरन्स येतो. बिल्डरचा रेरा इन्शुरन्स हा तुमचं घर वाचवत नाही, पण तो तुमच्या इमारतीचं अस्तित्व वाचवतो. रेरा इन्शुरन्सचा फ्लॅट धारक आणि सोसायटी दोघांनाही फायदा आहे. फ्लॅट धारकांसाठी काय फायदा आहे, तर जर उद्या बिल्डर नसला तरीही त्यांना प्रोटेक्शन मिळतं. एखादा मोठा खर्च आला तर त्यासाठी आर्थिक आधार मिळतो आणि पुढे जाऊन जर लीगल डिस्प्यूट झाले तर त्यासाठी सुद्धा सेफ्टी मिळते. सोसायटीसाठी काय फायदे आहेत, तर स्ट्रक्चरल रिपेअर्स जर आला तर तो इन्शुरन्समधनं होऊ शकतो आणि सोसायटीचे जे काही फंड्स आहेत ते सुरक्षित राहतात. उदाहरणार्थ एखादी जर आपण मोठी सोसायटी घेतली, तिथे जर एखादा स्ट्रक्चरल रिपेअर आला तर सहजपणे 50 लाख ते 1 कोटी रुपये खर्च जातो. त्यामुळे अशा वेळेस जर इन्शुरन्स पॉलिसी असेल तर नक्कीच फ्लॅट धारकांवरचा आर्थिक भार हा कमी होतो. जनरली फ्लॅटचा ताबा घेताना आपण बिल्डरकडे ओसी म्हणजेच ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मागतो, पोझेशन लेटर मागतो, फ्लॅटचं खरेदी खत मागतो. पण त्याचबरोबर आपण रेरा सेक्शन 16 इन्शुरन्स पॉलिसीची कॉपी ठामपणे मागायला हवी. आणि जर बिल्डर म्हणाला की इन्शुरन्स बंधनकारक नाहीये म्हणून आम्ही घेतला नाहीये, तर मग त्यावरून समजून जा की एकतर तो तुम्हाला चुकीची माहिती देतोय किंवा त्याचा प्रोजेक्ट लिगली वीक आहे. आणि जर अशा प्रोजेक्टमध्ये तुम्ही पैसे गुंतवलात तर ते तुमच्यासाठी रिस्की ठरू शकतं. समजा बिल्डरने इन्शुरन्स न घेताच ओसी मिळवली आणि तुम्हाला फ्लॅटचं पोझेशन सुद्धा दिलं, तर तो तुमच्यासाठी सगळ्यात मोठा धोकादायक सिनारिओ ठरू शकतो. का? तर पुढे जाऊन एखादा मोठा स्ट्रक्चरल रिपेअर आला तर तुम्हाला स्वतः त्याचा खर्च करावा लागतो. लँडचा टायटल डिस्प्यूट झाला किंवा टायटल इश्यू झाला तर सोसायटी लिटिगेशनमध्ये जाऊ शकते आणि पुढे जाऊन फ्लॅट रिसेल करण्यासाठी तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आजकाल रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्समध्ये किंवा रिसेल करताना अनेक लोक रेरा इन्शुरन्स डॉक्युमेंट नक्कीच मागतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट, रेरा सेक्शन 16 इन्शुरन्सची डिटेल रूल्स किंवा कव्हरेज फॉर्मॅट्स किंवा क्लेम मेकॅनिझम हे सगळ्या राज्यांमध्ये एकसारखे नोटिफाईड नाही आहेत. म्हणजे काय, तर कायदा आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन अनइव्हन आहे. पण यामुळे इन्शुरन्स घ्यायची गरज नाही असं म्हणण्याचा बिल्डरला अधिकार नाही. सो मित्रांनो, रेरा म्हणजे फक्त वेबसाईटवरचा नंबर नाही, तर रेरा म्हणजे घर खरेदी करणाऱ्यांचं संरक्षण आहे आणि यातील सेक्शन 16 हा या संरक्षणाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की बिल्डरसाठी हा इन्शुरन्स ऑप्शनल नाही आहे. घर खरेदी करताना हा इन्शुरन्स मागणं तुमचा हक्क आहे आणि सोसायटीने सुद्धा हा डॉक्युमेंट सुरक्षित ठेवायला पाहिजे, नाहीतर भविष्यात तुमच्यासमोर मोठा आर्थिक धोका उभा राहू शकतो. घर खरेदी करणं हे प्रत्येकाच्या आयुष्यातली एक मोठी गुंतवणूक आहे, त्यामुळे ती सुरक्षित ठेवणं हे तुमच्याच हातात आहे. अँड येस, तुम्ही तुमच्या बिल्डरकडनं रेरा इन्शुरन्स डॉक्युमेंट मागितलाय का किंवा घेतलाय का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर त्याला लगेच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.